अगदी वयाच्या शेवटच्या टोकापर्यंत चिंतन असतं आणि कुठेही रात्रीच्या वेळेला कार्यक्रमाला गेले म्हणजे झोपत नव्हतं. आता आमच्या गावामध्ये रात्रभर कीर्तन व्हायचं. महाराज कधी कधी 11-12 यायचे सुरुवातीला, थोडे लवकर यायचे, नंतर नंतर खूप लवकर येऊ लागले. अगोदर थोडी उशीर येत असं. तर आल्याच्या नंतर महाराजांनी रात्री वेळच्या वेळेला कधी असं झोपले असं कधी झालं नाही. मी पाहिलेल्या माध्यमात सांगतो की महाराज कधी झोपले नाही. आता मी केव्हा झोपत होतो कोण झालं. रात्रीच्या वेळेला जिथं आपण कार्यक्रम पाहिले अनुभवले तिथं कधीच रात्रभर महाराज झोपले नाही. आणि तशा परिस्थितीमध्ये त्यावेळेची रस्त्याची अवस्था, त्यावेळेला बसण्यासाठी त्यांना असलेली गाडी, अशा सगळ्या गोष्टीचा विचार केला आणि त्यांचं वय त्या काळात सगळ्या गोष्टीचा विचार केला. म्हणजे अशा प्रकारचा आपण वाटेल की खरीच ही गोष्टी फार मोठी, त्यांच्यामधली ही जी दिव्यता आहे, ही भगवत शक्ती, ही आपल्याला त्यांच्या रूपानं आपल्याला पाहायला लागते. सामान्य माणसाला हे शक्य नाही. सामान्य माणूस रात्रीच्या ठिकाणी एखाद्या रात्री जर साधारणपणे निम्म्या रात्रीपर्यंत 12 वाजेपर्यंत 1 वाजेपर्यंत जागला तर त्याला दुसऱ्या दिवशी त्रास झाला. ते आपल्या बाबतीमध्ये. तर ज्यांनी अख्खं आयुष्य कधीच पूर्णपणे विश्रांती न घेता अशा पद्धतीने समाजाच्या उद्धारासाठी दिवस न कळे रात्र न कळे अंगी खेळे दैवत असं जे तुकोबारायांचं म्हणणं आहे ते सार्थ ठरतं. बरं, हे त्यांना सार्थ ठरतं. खरंच आहे. दिवस न कळे रात्र न कळे अंगी खेळे दैवत. अगदी या अभंगाच्या उक्तीप्रमाणे महाराजांचं जीवन आपण पाहिलेलं आहे. हा त्यांची स्मृती आहे. आता त्यांच्या स्मृतीविरुद्ध आपण एक संकल्प करू की आपण किमान कदाचित त्यांनी दिलेली साधना, त्यांनी दिलेलं मार्गदर्शन, सांगितलेला मार्ग याचा अनुकरण आपण करत राहतो. संत जीवनामध्ये संतांचं जीवन हे अगदी असं निस्वार्थपणाचं असतं. सोयविषयी त्यांचं लग्न नसतं. संतांचं लग्न जे आहे सोयविषयी नसतं. स्वतःच्या बाबतीतल्या काही इच्छा आकांक्षेची परिपूर्तता करण्यासाठी त्यांचं जीवन नसतं. जगतच नसतात ते सोयविषयी. ते जगतात ते केवळ तुमच्या अंगासाठी. जगाच्या आपण सगळ्यांनी अनुभव केला आहे, सानिध्य घडलेलं आहे, त्यांच्याकडून आपण बरंचसं काही ऐकलेलं आहे. आता आपण काही सांगावं आणि आपलं काही ऐकावं असं काही शिल्लक ऐकलं त्यांनी सांगितलं असं आहे. अशा सानिध्यामध्ये सहवासामध्ये कदाचित आपण आहोत. आणि आत्म्यांचं जीवन हयातीमध्ये सुद्धा सोयविषयक नसतं. आणि जेव्हा हे लोकांचा त्याग करून जातात तरी त्यांच्या जीवनाचं एक वैशिष्ट्य आहे, ते गेल्याच्या पश्चातसुद्धा त्यांची जी दिव्यता आहे हे विश्वामध्ये काम करत आहे. त्यांची जी ही दिव्य शक्ती आहे ती विश्वामध्ये आजही आहे आणि ती काम करते. राहील त्याच्या कीर्ती म्हणजे हे जे काही त्यांचं जगणं आहे, त्यांचं जे
परमात्मा वैभव आहे, हे वैभव असंच कायमच राहतं, याला कुठल्याही पद्धतीत तडा जात नाही. पण त्यांचा आशीर्वचनाचा भाग म्हणून आपण त्यांच्या सहवासामध्ये आहोत. आपल्या जीवनामध्ये त्यांचं मार्गदर्शन आपण घेऊन आपण जीवन जर जगलो तर यथार्थ जीवन आपण निश्चित पूर्ण होतं. त्यांच्या मार्गदर्शनाच्या हेतू वाळून जर आपण जीवन जगलो तर आपल्या जीवनात इतके कल्याण आपण साध्य केलं असा त्याचा सरळ अर्थ आहे. आपल्याला नव्याने काही करायचं नाही, वेगळं काही करायचं. त्यांनी दिलेलं ते मार्गदर्शन आहे, त्यांनी दिलेलं त्यांचं जे अनुकरण आहे तेच अनुकरण आपल्या जीवनामध्ये आपल्याला यथार्थ पूर्ण करायचं आहे. ही त्यांचीसुद्धा सेवा आहे. पण तुकोबार आहे संत संगतीचं फार मोठं महत्त्व मूल्य या अभंगाच्या द्वारा. जीवनामध्ये संत संगत ही अत्यंत महत्त्वाची आहे, यापेक्षा दुसरं काहीही महत्त्वाचं नाही. आणि संत संगत जी आहे ही सहजासहजी साध्य होत नाही, सहजासहजी साध्य होत नाही. जीवनामध्ये संत संगतीसाठी अपरंपार त्या ठिकाणी एक पुण्याचा ठेवा असतो, आणि तो जर असेल तशा माध्यमातून संतांचं सान्निध्य त्या ठिकाणी आपल्याला साध्य होतं. एरवी त्या ठिकाणी संत सान्निध्य फार कठीण आहे. कोण पुण्यांचा होईल सेवक जी द्वंद्वाधिक डोराविले, हे तुकोबारांच्या तोंडून म्हणणं आहे. ऐसे वर्म मद दावी नारायणा अंतरीच्या कोणा प्रगट होणे, बहु अवघड आहे संत वेदी बरी जग जेठी करुणा केली. म्हणजे संतांची भेट इतकी कठीण आहे. संतांच्या भेटीसाठी भगवंताच्या कृपेचा वर्षाव, भगवंताच्या कृपेशिवाय संत सान्निध्य जीवनामध्ये आत्मसात होत नाही. इतकं माध्यम हे अवघड आहे. आणि संत हे जीवन जगत असताना मी संत आहे असं म्हणून कधी वावरत नसतात. ठीक आहे, एक लक्षात घ्या. अद्यापपर्यंत संतांनी मी संत आहे असं कुठेही विशेषण लावून सांगितलं नाही, तरीच त्यांचं. मग संत जे असतात या विश्वामध्ये वावरत असताना त्यांचं जे मोठेपण आहे, त्यांचं जे अस्तित्व आहे ते फार करणं कठीण आहे संतांचं. कारण ते आपला जो संतपणा आहे तो उघडपणे कुठं दिसून देत नाही. आणि बाह्य आभूषणं कदाचित अंगावर धारण केले म्हणून ते संत नाही. म्हणजे बाह्य आभूषण अंगावर धारण करायचे नाही अशातला प्रकार नाही. कीर्तन केलं म्हणजे संतच आहे असं सांगता येत नाही. म्हणजे बाह्य क्रियेवरून संतांचं लक्षण हे ग्राह्य मानता येत नाही असं थोडक्यामध्ये आपल्याला सांगता येईल. म्हणजे या बाह्यक्रिया ज्या आहेत या बाह्यक्रियेहून ते संत आहेतच असं सांगता येत. आणि कदाचित एखाद्या व्यक्तीकडे एखाद्या महात्म्याकडे पाहिल्याच्या नंतर कदाचित ते संतही असू शकतील असं नाकारता येत नाही. विठ्ठल आपला संतपणा या जगामध्ये उघडपणे मांडत नाही, सांगत नाही. त्या दूर्य लपवे महत्व हरवी निशेपण मिरवी आवडले असं त्यांचं जगणं असतं. असे जे संत महात्मे असतात अशा संतांचं सानिध्य जीवाला फार महत्त्वाचं आहे. आणि ते सानिध्य सहजासहजी प्राप्त होत नाही. आणि जर झालं याला कदाचित जीवाला तर त्याच्या एवढं महत्त्वपूर्ण नाही. आता आपण विचार करू थोडासा तात्विक दृष्ट्या. अशी मनामध्ये कुठल्याही पद्धतीने खर्च व्यक्त करायची नाही की आता आम्हाला जीवनामध्ये संत भेटतील का न भेटतील, संत आहेत की नाहीत अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित करून स्वतःचं खचीकरण करून द्यायचं नाही. संत या विश्वामध्ये आहेत, आजही आहेत, पश्चात
पुढेही राहतील, मागेही होते. आता एक अशी कसल्याही प्रकारची खंत न बाळगता संत म्हणून आज आपण विश्वामध्ये विचार करायचा जर झाला तर संत वाङ्मय जे आहे आपल्याकडे, ते संत वाङ्मय त्याची जवळीकता जीवनामध्ये करत राहा. त्या संत वाङ्मयाची जवळीकता केली म्हणजे आपण संतांच्या अगदी निकट आहोत असा त्याचा सरळ अर्थ आहे. म्हणजे संत आहेत किंवा नाही, कोणाला संत म्हणावं याचा विचार करण्यापेक्षा आणि पुन्हा संशय दाखल करण्यापेक्षा कदाचित असं होतं नाही की माणूस कदाचित संत म्हणून जवळीकता करतो आणि त्याचे विपरीत परिणाम पुन्हा माणसाला अनुभवायला मिळतात जेव्हा माणसाला पश्चात होतो. आणि कदाचित असं होऊच नाही जीवनामध्ये. एखाद्या महात्म्याची संत म्हणून महात्मा म्हणून संगत केल्याच्या नंतर त्या महात्म्यांच्या ठिकाणी असलेला कुठला विपरीतपणा जर आपल्याला पाहायला मिळाला तर आपली जी श्रद्धा आहे महात्म्यांविषयीची ती श्रद्धा समाप्त होऊन आणि पुन्हा ती श्रद्धा तयार होत नाही. पुन्हा किती जरी सांगितलं त्या व्यक्तीला की बाबा रे नाही असं नसतं, तो मान्य करत नाही. परमार्थामध्ये संत सानिध्यामध्ये एकदा आपली श्रद्धा जर चांगल्या प्रकारची असेल तर ती श्रद्धेला तडा जाता कामा नये. म्हणून कदाचित विचार करत असताना संत महात्म्यांनी या सगळ्या गोष्टींचं निरूपण आपल्या वाङ्मयातून केलेलं आहे. संत म्हणजे सामान्यासारखे असतात का? नवती ते संत मानसात्या सारिखे. एक नवती ते संत मानसात्या सारिखे म्हणजे संत असतात पण माणसासारखे नसतात, म्हणजे वेगळे असतात. सांगते नसता काय होतं आपल्या जीवनामध्ये असा एका श्रद्धेला तडा जातो असं होऊ नये म्हणून संत वाङ्मय सांगतो. तुकोबाला सांगतात की काय संतती कवन संतती कवन. कोण संत आहे? एक कोण ईशिराज देवाकडूनच कळतं आहे की अवघड आहे. नाही तर काय असतं आपण वेशाला पाहतो, आभूषणाला पाहतो आणि आपली श्रद्धा त्यांच्या ठिकाणी समर्पण करतो. तापत्रे तापले ते वर्षे आज प्रत्येक माणूस जर आपण विचारामध्ये घेतला तर कुठल्या तरी तापाने ग्रस्त आहे. कोणता तरी त्याच्या पाठीशी ताप आहे. तापत्रे तापले म्हणजे त्रिविध तापाने आज प्रत्येक माणूस दुःखाने व्याकुळ झालेला आहे. जेव्हा आम्हाला त्या त्रिविध तापाचा कुठल्या तरी माध्यमातून त्रास जाणवतो तेव्हा तो त्रास होऊ नये म्हणून माणूस एखाद्या स्वामीकडे एखाद्या महात्म्याकडे आपण जात असतो. महाराज आम्हाला सांगा आमच्या पाठीशी अशा प्रकारचे दुःख आहे, अशा प्रकारची आमची व्यथा आहे. नाना
तऱ्हेच्या व्यथा, नाना तऱ्हेचं दुःख. असा एकही माणूस जगामध्ये पाहिजे नाही की त्याला त्याच्या मागे कुठली तरी समस्या नव्हती. नाही नाही, असा जर विचार केला सगळं जीवनच समस्येत जातं. समस्या संपत नाही. प्रत्येक माणसाचं जीवन कुठल्या तरी माध्यमातून ग्रस्त असतं, दुःखी असतं. जेव्हा त्या अवस्थेचा विचार करत असताना आपलं दुःख, आपलं शल्य कुठंतरी नाहीच व्हावं म्हणून आपण कोणाच्या पायावर नतमस्तक होतो. महाराज आमच्या पाठीशी अशा प्रकारचं दुःख अशी व्यथा आहे, याच्यातून आम्हाला मुक्ती द्या. जेव्हा आपण अशी जवळीकता करतो ना, तेव्हा असं जगामध्ये असा एकही व्यक्ती नाही की तुम्हाला सरळ सांगेल की बाबा रे, तू ज्या गोष्टींच्या माध्यमातून माझ्याकडे आलेला आहे, तुला जे दुःख आहे, तुझ्या मनाच्या काही शल्य आहे, या बाबतीतला कुठल्याही प्रकारचा तोडगा किंवा उपाय हा माझ्याकडे नाही असं म्हणणारा कोणी महात्मा भेटत नाही. गमत अशी साधारणपणे आता कदाचित असंही घडतं पालक्षाच्या आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या सुद्धा दर्शन घेऊन माणसं म्हणतात आमचे महाराज कसं होईल, महाराजाचं कसं होईल महाराजालाच माहिती नाही. तुमचं काय होणार महाराज काय सांगू शकणार आहे. भगवे ते कोणी म्हणते तारा तेच प्रकार आहे. म्हणजे आपण त्या गोष्टीकडे पाहिल्याच्या नंतर आपण निष्ठेनं त्यांच्या चरणांना नतमस्तक होतो आणि मग आपलं दुःख त्यांना समोर सांगतो. ते आता ते आपलं दुःख ऐकून घेतल्याच्या नंतर ते उपाय सुचवतात. हां, ते म्हणजे सांग असं म्हणणारच नाही स्पष्टपणे की मला की हे ज्या गोष्टी आहेत माझ्याकडे मिळत नाही असं म्हणणार नाही. मग तुमची कोणती समस्या आहे. आता साधारण बोलायचं झालं, महाराज आम्हाला मूल होत नाही, समस्याच आहे. 20 वर्ष लग्न झाले आम्हाला मूल होत नाही, समस्या. आता ही समस्या पुन्हा स्वामीकडे, स्वामी आम्हाला मूल होत नाही. स्वामी सांगत नाही बा मूल होणं किंवा न होणं याला मी जबाबदार नाही किंवा याच्यावरला उपाय मला समजत नाही असं म्हणणारा कोणी नाही. तू तुम्हाला बोलणं सांगेल, काहीतरी सांगेल, आण उपदेश येते, काहीतरी सांगते आणि काही सांगितल्याच्या नंतर केवळ ते त्यांचा स्वार्थ पूर्ण करते. 400 वर्षापूर्वी महाराज सांगितले, संत महात्मे म्हणून जवळीकता करत असताना केवळ बाह्य आभूषणं किंवा बाह्य चिन्ह आहेत अंगावर धारण केलेली, त्याच्यामुळे आपण महात्मा म्हणून आपली फसवणूक होऊ नये किंवा आपल्या जीवनातल्या ज्या काही दुःखाच्या किंवा उणिवेच्या बाबी आहेत ह्या प्रारब्ध माध्यमातून त्या ठिकाणी आहेत असं स्पष्ट मानायचं. याला उत्तर नाही देतो हे कोणाकडे मिळत नाही. आणि मग नैराश्य निर्माण होण्यापेक्षा अगोदर माणसाने डोळसपणाने विचार करायचा आणि डोळसपणाने विचार करून आपलं जे काही धारणा असेल आपली ती धारणा चुकीच्या ठिकाणी न ठेवता आपण विचार करायचा की संत आज या जगामध्ये नाहीत अशातला प्रकार नाही आहेत. आणि जर कदाचित आपला संशयात्मक भाग आहे त्याच्या माध्यमातून तर तो संशय बाजूला सारा संतांनी दिलेली जे वाङ्मय आहे जगामध्ये ते वाङ्मय अभ्यासात ते वाङ्मय वाचा आणि त्याच वाङ्मयाची जवळीकता करा. न मिळू द्या तुम्हाला संत बोल, न मिळू द्या कोणाचा सहवास. गाथा जर आपल्याकडे असेल तर तुकोबाला आमच्याबरोबर आहे, माऊलीची ज्ञानेश्वरी जर आमच्याकडे असेल तर माऊली आमच्याबरोबर आहे. नाथ भागवताचे आम्ही पुरस्कर्ते असू, नाथ भागवत जर आम्ही वाचत असू तर नाथराय आमच्याबरोबर आहे. ही सगळी महाराष्ट्र मंडळी त्यांच्या वाङ्मयाचा आपण आश्रय घेतला आणि जर आपण त्यांचं वाङ्मय पाहू लागलो तर ही सगळी महात्मे आपल्या सहवासात आहे. लक्षात घेऊ आपण हे वाङ्मय जर कदाचित आपण पाहायला गेलो तर हे सगळे महात्मे आपल्या सहवासात आहे. आपल्याला काय होईल कोणी गोष्ट नाही कसल्या म्हणजे असा अनुभवाला मिळेल. म्हणून संत महात्मे जीवनामध्ये आपण विचार घेत असताना संतांच्या बाबतीमध्ये डोळसपणाने विचार घेऊन संत सानिध्य करावं. आणि असं जे संप्रदायाचं तत्त्व आहे महाराजांनी जन माणसामध्ये रुजवलं आणि खऱ्या अर्थाने संतांची ओळख त्यांच्या शब्दातून खूप अंशी आपण ऐकलेली आहे. त्यांनी सांगितलेलं आहे
म्हणून आता पुन्हा फसवत होता कामा नाही किंवा होणार नाही अशी आपल्याला खात्री आहे. फक्त एक आपल्याला विचार करायचा आहे की संतांचं सानिध्य जीवाला लाभल्याच्या नंतर जीवाला जे सौख्य आहे ते सौख्य बाकी इतरत्र कुठेही नाही. बरं, ते सौख्य कुठेही नाही. हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. त्यांचं सानिध्य करा, त्यांच्या चरणाच्या ठिकाणी लाभाची व्याप्ती आहे. तो लाभ एकदा हस्तगत झाला तर जीवनामध्ये पुन्हा कदाचित लाभ प्राप्त करावा अशी इच्छा निर्माण होईल. दुसरी गोष्ट, त्यांच्याकडून मिळणारा जो लाभ आहे तो लाभ असा असेल की त्या लाभात त्रुटी कधी जाणवणार नाही, कधी त्रुटी येणार नाही. असा ओतप्रोत त्या ठिकाणी तो लाभ संतांच्या सानिध्यामध्ये जीवाला प्राप्त होतो. असं निश्चितपणे तुकोबाराय आपली स्पष्टोक्ती या अभंगामध्ये सांगतात की संतांकडे लाभ आहे. आता संतांकडे कोण लाभ आहे त्या लाभाचं स्वतंत्र चिंतन आहे. आपण तात्विकदृष्ट्या विचार करू की संतांच्या सानिध्यामध्ये गेल्याच्यानंतर लाभाची प्राप्ती होते. तो लाभ आम्हाला जर हस्तगत करायचा असेल तर आम्ही त्यांच्या सानिध्यामध्ये काय केलं पाहिजे, आम्ही काय केलं पाहिजे. तर तुकोबाला सांगतो बाबा की संत सानिध्य संत सहवास प्राप्त झाल्याच्यानंतर त्या लाभाची जोड जीवनामध्ये आम्हाला हस्तगत करायचे असेल तर एक महत्त्वाचा मुद्दा आहे, आपण त्यांचं दास्यत्व अंगीकारलं पाहिजे. त्यांची निकटता आपण जीवनामध्ये केली पाहिजे. आणि त्यांची निकटता केली, त्यांचं दास्यत्व जर आपण अंगीकारलं तर जीवनामध्ये त्रुटी शिल्लक राहणार नाही असं आपल्याला अनुभवायला मिळेल. ठीक आहे, तर निश्चितपणे असं अनुभवायला मिळेल की आपण त्यांचं दास्यत्व अंगीकारून आपल्या जीवनामध्ये जे काही मिळणार आहे त्याच्यात कधीच त्रुटी जाणवणार नाही असं काही मिळेल. बरं का, किंवा असं जीवनामध्ये बदलाव घडेल की आपलं जीवन हे दोषविरहित होऊन जाईल. आपल्याला काय मान्य आहे किंवा काय मान्य असायला पाहिजे. बरं, आपण त्यांचं दास्यत्व केलं आहे तर दोषविरहित आपलं जीवन बनत असेल याच्यापेक्षा कोणता लाभ निकटवर्तीने आपण त्यांचं दास्यत्व करा. मनविता त्यांची दास पुढे आस पुढे ना, त्यांचं दास म्हणून घेतल्याच्या नंतर त्या ठिकाणी आज नावाचा सर्वात मोठा बलवंत पुरुष आहे तो जीवनामध्ये शिल्लक राहतो, तो समाप्त, तो शिल्लकच राहतो. आणि जीवनामध्ये हा सगळ्यात मोठा बलवंत पुरुष आहे. सामान्य जीवाला होईल यात काय नवल आहे. बरं का, हा आस नावाचा पुरुष आहे, देवाला सुद्धा आहे. सामान्य जीवाचं काय म्हणजे देवाला सुद्धा तो दोष सोडत नाही, इतकं वाईट दोष आहे तो. अशा रूपधरी भगवंताशी नित्वा म्हणून आले त्याशी आधी केली देवाशी जगणार भगवंत. अशा उपजरी भगवंताशी, भगवंताला आशा निर्माण झाली तर महाराज भगवंताला आशा निर्माण झाल्याच्यानंतर भगवंताला त्याचं दुःख भोगावं लागलं. बळीच्या दारामध्ये द्वारपाल म्हणून राहावं लागलं. आशीने दीन केले निवासी कथा काय शीतरांची, म्हणजे आशा ही जीवाला दीन करून टाकते. आणि देवाला जर दीन करत असेल तर देवाची काय कथा आहे. जीव तर आशेतच गुंतलेला आहे. ठीक आहे, आशेतच गुंतून गेलेलं जीवन आहे आपलं. म्हणून जिथं देवाला सुद्धा त्याचा परिणाम तर जीवाचं काय आहे. असा जो बलवंत असलेला दोष आहे तो दोष निघून जातो. आशायाम परम नैराश्यम परम सुख.
ज्याला जीवनामध्ये सुख अपेक्षित आहे बरं का, ते कुठल्याही माध्यमातून मिळत नाही. आणि जर भौतिकतेच्या माध्यमातून सुख मिळालं असतं तर जगात सुखी माणसं भरपूर असतात. काही काय आता बसण्यासाठी गाडी आहे, राहण्यासाठी चांगल्या प्रकारचं उत्तम घर आहे, खाण्यासाठी चांगल्या प्रकारचे दररोजचे पदार्थ आहे, पैसा खर्च करण्यासाठी आहे, सगळ्या सुविधा आहे, तरी असमाधानी आहे. हे सगळं असल्याच्यानंतर माणसाने सुख अनुभवायला पाहिजे ना. सर्व सुखाची आशा जीवनग्रस्त आहे. आशा या परम दुःख म्हणजे आशा आहे असं समजलं आपल्याला मी पाहायला मिळालं की आपल्यामध्ये आशा आहे. आपण आपल्या जीवनामध्ये आत्मपरीक्षण करा, ठीक आहे, स्वतःचं परीक्षण करा की आशा आहे असा जर प्रश्न शिल्लक आहे तर ती कदाचित आपण काय आहोत, दुःखी आहोत असं जर कळालं. मग कोणती आशा आहे, कोणतीही आशा असेल आणि आशा कधी संपत नसते, ठीक आहे ना. म्हणून आशा ही दुःखाला कारणीभूत आहे, तिचा स्पर्श नको आहे जीवनामध्ये. आशेपाशी नाही सुख, आशेपाशी परमसुख, आशा सर्वाशी बाधक, मुख्य दोष आशा. आशेपाशी नाही सुख, आशेपाशी आशेपाशी नाही सुख, आशेपाशी परम दुःख. व सरळ त्याचा आपण गणित आहे. व कोणाला विचारायची गरज नाही का आहे ना. आपल्या जीवनात जर आशा शिल्लक आहे तर समजायचं सहजपणे मी काय आहे, दुःखी आहे. हो कोणाला आशेची बांधणी हां आता तुम्हाला म्हणतात हे आशे ते बांधले तुका गणित आहे. म्हणजे आशा ज्याच्या जीवनामध्ये बाधित आहे समजायचं आपण वाया गेलो. कोणाला विचारायची गरज नाही. आपलं जीवन तर नैराश्यमय असेल, आशाच नको आहे बरं. आणि अशी तरी योग्य प्रकारची असावी, युक्त प्रकारची असावी. आशाच नको आहे आणि असेल तर युक्त प्रकारातली असावी. तात्पर्याचं पुन्हा नैराश्य असावं जीवनामध्ये. असं नैराश्यमय जीवन ज्याचं आहे त्याच्या जीवनामध्ये काय आहे, सुख आहे. म्हणून असा जो दोष आहे बलवत्तर